Good morning, student. Today discuss about the chemical symbols, molecules of elements and compounds and the molecular mass. Okay. You have to learn in previous standard. मागच्या वर्षी तुम्ही शिकलेले आहे की which are the symbols of each and every elements. प्रत्येक एलिमेंट्सला जे सिम्बॉल्स दिलेले आहेत ते कोणते आहेत. सपोज यू आस्क the symbol of hydrogen, you will write H, in oxygen O, in sodium Na. So how the symbol of each element is determined. Okay, so initially Dalton used the some sign to represent the elements. सुरुवातीला डाल्टन या शास्त्रज्ञाने काही साइन यूज केलं होतं कशासाठी, एलिमेंटला रिप्रेझेंट करण्यासाठी. फॉर एक्झाम्पल हायड्रोजनसाठी तो अशा पद्धतीचा साइन वापरत होता, कॉपरसाठी तो अशा पद्धतीचा साइन वापरत होता. बट टुडे वी यूज द सिम्बॉल्स डिटरमाइंड बाय IUPAC ने डिटरमाइन केलेले सिम्बॉल्स आपण आज वापरत असतो एलिमेंटसाठी. IUPAC means International Union for Pure and Applied Chemistry. Okay, and these symbols are officials and used all over the world. Okay, सर्व जगामध्ये वापरले जातात. Okay, according to this IUPAC nomenclature method, the symbols of an element is the first letter or the first and the second or another specific letter of its name. म्हणजे जेव्हा एखाद्या एलिमेंटचं सिम्बॉल डिसाइड केले जाते तेव्हा त्यामध्ये दोन लेटर असतात, फर्स्ट लेटर किंवा फर्स्ट लेटर आणि सेकंड लेटर किंवा फर्स्ट लेटर आणि त्या एलिमेंटच्या नावातील एखादा स्पेसिफिक लेटर. आउट ऑफ टू लेटर्स, फर्स्ट लेटर इज अ कॅपिटल लेटर अँड सेकंड इज अ स्मॉल लेटर. त्या नाव सिम्बॉल पैकी एक लेटर हा कॅपिटल असतो, पहिला लेटर, आणि दुसरा लेटर कसा असतो, स्मॉल असतो. एक्झाम्पल्स घेऊ आपण काही की कशा पद्धतीने एलिमेंट्सचे सिम्बॉल डिसाइड केले जातात. फॉर एक्झाम्पल आयरॉन, नाव जरी त्याचं आयरॉन असलं तरी त्याचा सिम्बॉल Fe वापरतात. व्हाय Fe? बिकॉज द आयरॉन नेम इन लॅटिन लँग्वेज इज अ फेरम. लॅटिन भाषेमध्ये आयरॉनला काय म्हणतात, फेरम म्हणतात. म्हणून हे जे दोन इनिशियल लेटर्स आहेत हे त्याच्या सिम्बॉलसाठी वापरले जातात. फॉर एक्झाम्पल दुसरं घेऊ आपण गोल्डचं लॅटिन नाव आहे, त्याचा जो सिम्बॉल आहे तो आहे AU. हा AU कशावरून आलं तर त्याचं लॅटिन भाषेतील जो नाव आहे तो आहे ऑरम. म्हणजे मॅक्झिमम जे एलिमेंट्सचे नाव आहे ते लॅटिन भाषेतून घेतलेले आहेत आणि त्याच्या नावाचे जे लेटर्स आहेत ते लेटर्स त्याचे सिम्बॉल म्हणून वापरले जातात. फॉर एक्झाम्पल मेर्क्युरी बघू आपण. मेर्क्युरीचा जो सिम्बॉल आहे तो सर्वांना माहीत असायला पाहिजे, तो म्हणजे Hg. काय आहे, Hg कशावरून आलेला आहे तर याचा जो ग्रीक लँग्वेज मधील जो नाव आहे तो आहे हायड्रागायरम. हायड्रागायरम मध्ये H आणि गायरम मध्ये G. अशा पद्धतीने Hg हा त्याचा सिम्बॉल. म्हणजे अशा पद्धतीने त्याच्या नावातील दोन लेटर घेऊन त्याचं सिम्बॉल डिसाइड केला जातो. ओके, नेक्स्ट कॉन्सेप्ट इज द मॉलिक्युल्स ऑफ एलिमेंट्स अँड कंपाउंड्स. मॉलिक्युल्स ऑफ एलिमेंट्स अँड कंपाउंड. सम ऑफ द atoms of elements exist independently. म्हणजे काही एलिमेंट्सचे जे ॲटम्स असतात ते स्वतंत्रपणे निसर्गात अस्तित्वात असतात. फॉर एक्झाम्पल argon, Ar, helium, He, okay, neon,
These all are known as monoatomic molecular elements. अशांना काय म्हणतात मोनोॲटॉमिक मॉलिक्युलर स्टेट एलिमेंट्स. कारण काय तर हे स्वतंत्र असतात. समटाइम्स टू और मोर atoms of an element combine to form a molecule of that element. काही वेळेला काय होते की हे जे atoms असतात दोन किंवा दोनपेक्षा जास्त ते कंबाईन होतात आणि त्या एलिमेंटचं मॉलिक्यूल फॉर्म करतात. and such elements is a polyatomic molecular state. ते असतात polyatomic molecular state. पॉली म्हणजे जास्त आणि मोनो म्हणजे एक. फॉर एक्झाम्पल घेऊ आपण ऑक्सिजन O2, नायट्रोजन N2, हायड्रोजन H2, chlorine Cl2. These are a diatomic molecular state elements. Okay, means that some elements exist independently and some exist with combined. Okay, and such a different atoms combine chemically to form a molecule of compound. जेव्हा वेगवेगळ्या एलिमेंट्सचे ॲटम केमिकली बॉन्ड होतात, केमिकली कंबाईन होतात, तेव्हा काय फॉर्म होत असतो कंपाऊंड फॉर्म होत असतो. मीन्स द कंपाऊंड फॉर्म बाय केमिकल अट्रॅक्शन बिटवीन द डिफरंट एलिमेंट्स. For example H2O which formed by the attraction between hydrogen and oxygen. Okay, then next concept is the molecular mass. Suppose on the basis of this you ask the question, write the some monoatomic molecules and the diatomic molecules elements. Okay, these are the monoatomic and these are the diatomic molecular state elements. Okay, next concept is the molecular mass. Molecular mass means what? The molecular mass of a substance is the sum of the atomic masses of an atoms in a single molecule of a substance. त्या पदार्थामध्ये जेवढे मॉलिक्युल्स आहेत त्या मॉलिक्युल्स मधील सर्व ॲटम्सच्या ॲटॉमिक मासेसची बेरीज म्हणजे त्या मॉलिक्युलचं मॉलिक्युलर मास असतो. ओके, द फॉर्म्युला ऑफ calculate the molecular mass of compound is that molecular mass of compound equal to the sum of the atomic masses of the constituents elements, and the unit of molecular mass like the atomic mass is Dalton. atomic mass आणि molecular mass चा जो सेम युनिट आहे तो काय आहे डाल्टन आहे. ओके, आता आपण बघू की कशा पद्धतीने पर्टिक्युलर मॉलिक्युल्सचं मॉलिक्युलर मास फाइंड आउट करावा लागतो. ओके, फाइंड आउट करण्यासाठी वी नो टू नीड द atomic masses of constituent atoms of that element. त्या मॉलिक्युल मधील जे कॉन्स्टिट्युएंट्स ॲटम्स आहेत त्या प्रत्येकाचं ॲटॉमिक मास माहीत असणे आवश्यक आहे. ओके, फॉर एक्झाम्पल बघू पुस्तकामध्ये एक वॉटर मॉलिक्युलचं दिलेलं आहे. वॉटर मॉलिक्युलचं तो पुस्तकामध्ये काढलेलंच आहे. दुसरं एक एक्झाम्पल घेऊ आपण. ॲटॉमिक मासेस दिलेले आहे पेज नंबर 51 वरती मॉलिक्युलर फॉर्म्युले दिलेले आहेत आणि त्याच्यावरून आपल्याला त्याचं मॉलिक्युलर मास फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. ओके, फॉर एक्झाम्पल करू आपण. एक्झाम्पल NaClचं ॲटॉमिक मॉलिक्युलर मास काय आहे ते बघू आपण. मॉलिक्युलर मास या फॉर्म्युल्यानुसार इक्वल टू याचं ॲटॉमिक मास आणि याचं ॲटॉमिक मास माहीत असणे आवश्यक आहे. सोडियमचं ॲटॉमिक मास दिलेलं आहे 23 प्लस Clचं दिलेलं आहे 35.5 इक्वल टू 58.5 डाल्टन. हा कशाचं मॉलिक्युलर मास झालं? कशाचं मॉलिक्युलर मास झालं?
सोडियम क्लोराईडचं. त्यासाठी आपल्याला त्याचे सिम्बॉल, त्या ॲटमचं ॲटॉमिक मास हे माहीत असणे आवश्यक आहे. सेकंड एक एक्झाम्पल घेऊ आपण, MgCl2. MgCl2 या फॉर्म्युल्यानुसार ओके, Mgचा ॲटॉमिक मास काय दिलेला आहे 24, Clचं ॲटॉमिक मास काय आहे 35.5. कसं घेऊ आपण 24 प्लस 35.5 इंटू 2, कारण क्लोरीनचे ॲटम किती आहे तिथे 2 आहे. ओके, राईट 24 प्लस त्याचं मल्टिप्लिकेशन किती येणार 71 इक्वल टू 95 ॲटम. Which is the molecular mass of magnesium chloride. Magnesium chloride. Okay, in this way you can find out the molecular mass of particular molecules. Okay, on the basis of this we ask some questions to find out the molecular mass. Okay.